वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या परीक्षेच्या आदल्या दिवशीच रिझल्ट लागला आणि परीक्षा झाल्यानंतर आपल्या रिझल्ट 12वी सायन्सचा रिझल्ट लागल्यानंतर त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची बेरीज इलिजिबल क्रायटेरिया होण्याची आवश्यकता होती आणि बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज ओपन आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 150 पेक्षा कमी असणे गरजेचं नाही, त्यापेक्षा जास्त असली पाहिजे। आणि ओबीसी, एसबीसी, एसटी, एससी, एससी, एसटी, व्हीजे, NT 1, 2, 3, एसईबीसी या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला 120 म्हणजे 40% म्हणजे 40% म्हणजे 120 मार्क्स पीसीबी ला 300 पैकी असणं गरजेचं आहे। बऱ्यापैकी काही विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा कमी स्कोर आलेला आहे। मग अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या नवीन नियमानुसार बीएमएस, बीएचएमएस आणि बीओएमएस साठी किंवा अलाइड कोर्सेस साठी रजिस्ट्रेशन साठी आपल्याला जो पीसीबीचा क्रायटेरिया 150 आणि 120 हा जो होता तो काढून टाकलाय। त्यामुळे फक्त एमबीबीएस बीडीएस साठी तो चालू ठेवलेला आहे। म्हणजे एमबीबीएस बीडीएस साठी तुम्हाला ओपन ईडब्ल्यूएस साठी 150 पेक्षा जास्त स्कोर असला पाहिजे आणि अदर सर्व कॅटेगरीसाठी 120 पेक्षा जास्त स्कोर असला पाहिजे 12वी सायन्सच्या पीसीबी मार्क्स मध्ये। परंतु बीएमएस पासून सर्व अलाइड कोर्सेस म्हणजे कोणते कोणते बीएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीओटीएच, बीपीटीएच, बीपीएनओ, बीएसएलपी या अलाइड कोर्सेस साठी मात्र आपल्याला 120 मार्क आणि 150 ची मर्यादा काढून टाकलेली आहे। म्हणजे नुसते पास असाल तुम्ही 35% पास असाल तरी सुद्धा तुम्ही मॅनेजमेंट कोटा किंवा मेरिट कोट्यासाठी इलिजिबल आहात। परंतु ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएस साठीच ऍडमिशन घ्यायचं आहे आणि पीसीबी ओपन आणि ईडब्ल्यूएसच्या 150 पेक्षा कमी स्कोर आहे आणि अदर कॅटेगरीला 120 पेक्षा कमी स्कोर आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे हा सर्वांचा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर मी देण्यासाठी तुमच्यासोबत आलो। महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या रिझल्ट लागल्यानंतर आता एक नवीन लेटेस्ट बिग अपडेट दिलेला आहे। त्यानुसार बऱ्यापैकी ही गोष्ट मी तुम्हाला फक्त पीसीबीचा टॉपिक फक्त नीट साठी सांगितला, जेडब्ल्यू साठी सुद्धा आपल्याला 75% पाहिजे पीसीएम मध्ये, तो सुद्धा कमी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक परीक्षा घेतली जाते, त्याला आपण श्रेणी सुधार परीक्षा किंवा क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट असं म्हणतो। आणि त्या टेस्टची रजिस्ट्रेशनची सुविधा म्हणजे आता सध्याच्याला अप्लिकेशन करण्यासाठीची मुदत 5 मे 2026 पासून ते 15 मे 2026 पर्यंत चालू आहे आणि 20 मे पर्यंत आपल्याला लास्ट डेट अप्लिकेशन साठी त्या लेट फी सहित भरायचे। हे सगळं एचएससी बोर्ड आणि 12वीच्या बोर्डने आपल्याला अप्लिकेशन दिलेलं आहे। खरं तर ते 10वी आणि 12वी दोन्ही साठी सुद्धा क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट असते। आता ही परीक्षा आपण कुठून द्यायला पाहिजे आणि कुणी द्यायला पाहिजे, म्हणजे काही प्रायव्हेट किंवा खाजगी विद्यार्थी असतील, रिपीटर स्टुडंट्स असतील किंवा इम्प्रुव्हमेंट स्टुडंट्स आहेत ज्यांना पीसीबी कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा काहींना रिपीट करायचंय, एखादा पेपर राहून गेलाय अशा विद्यार्थ्यांसाठी, ह्या सर्वांसाठी म्हणून ही क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट असते। आता बऱ्याच वेळा हे सर्व बघायला गेलं तर इकडे हे आपल्या एक्झिस्टिंग कॉलेजमधून अप्लाय करायला पाहिजे का नवीन कॉलेजमधून करायला पाहिजे, जिथून आपण 11वी 12वीची परीक्षा दिलेली आहे त्या कॉलेजमधूनच आपल्याला क्लास इम्प्रुव्हमेंटची टेस्ट परीक्षा फॉर्म भरता येऊ शकतो। ही परीक्षा दरम्यान आपल्याला जी परीक्षेची आहे ती परीक्षा आपल्याला पुढील एक्झाम जुलै महिन्यामध्ये असेल आणि जुलै महिन्यामध्ये एक्झाम असेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला येणार आहे। त्यामुळे ह्याचा रिझल्ट आल्यानंतर कधी कधी आपल्याला असं येते की बाबा मी किती पेपर घेऊन द्यायला पाहिजे, 2, 3, 4 असे पेपर घेऊन जाता येऊ शकतात का, तर 100% जाता येऊ शकतात। कमीत कमी 4 सब्जेक्ट घेऊन बसा। फिजिक्स, केमिस्ट्रीचा अभ्यास आपला झालेलाच असतो, त्यामुळे तुम्ही परत परीक्षा देऊन आपण त्यामध्ये अप्लाय करता येऊ शकतं। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की दुसऱ्या कॉलेजमधून आपल्याला परीक्षा देता येते का, तर देता येऊ शकते, परंतु आपण देऊ नका, जी एक्झिस्टिंग कॉलेज आहे त्याच्यामधूनच आपल्याला परीक्षा द्यायची आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा, जर समजा आपण फक्त 4 पेपरच दिले आणि बाकीचे सर्व पेपरचा रिझल्ट कसा येतो, तर सर्वांचा मिळून एक नवीन रिझल्ट येत असतो। आता बऱ्याच वेळा काही वेळा अशी पण भीती राहणार आहे की आता मी परीक्षा दिली आणि पहिल्यापेक्षा कमी मार्क्स आले तर काय करायचे। अगदी बरोबर, त्याच्यासाठी सुद्धा आणखी एक उपाय उपलब्ध आपल्याकडे आहे। जर समजा मला 149 मार्क असतील पीसीबी मध्ये किंवा काही जेवढा स्कोर असेल तो आणि परत क्लास इम्प्रुव्हमेंट मध्ये त्याच्यापेक्षा कमी स्कोर आला तर ते मार्कशीट आपण बोर्डाकडून घ्यायचंच नाही।
जे मार्कशीट आपल्याकडून बोर्डातून घेत नाही ते आपोआप कॅन्सल होतं आणि जे आपल्याकडे पहिलं ऑलरेडी आहे ते मार्कशीट घेतलं की तुम्हाला होतं. म्हणजे आपल्याला जरी कमी स्कोर आला तरी काळजी करण्याचं कारण नाही. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना क्लास इम्प्रुव्हमेंट टेस्ट किंवा श्रेणी सुधार परीक्षा या संदर्भातला गोष्ट मी सांगितलेलं आहे. सर्वात मोठं अपडेट म्हणजे 5 मे पासून ते 15 मे पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे. आपल्या एक्झिस्टिंग कॉलेजवरती भरा. रिपीटेड स्टुडंटला सुद्धा आता परीक्षा द्यायची असेल तरी देता येतो. प्रायव्हेट स्टुडंटला सुद्धा आता देता येऊ शकणार आहे. इम्प्रुव्हमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा करता येणार आहे. लेट फीस सहित आपल्याला 20 मे 2026 पर्यंत आपल्याला परीक्षा देता येऊ शकणार आहे. परीक्षा पुढे जाऊन आपल्याला दरम्यान जुलैमध्ये होईल आणि रिझल्ट आपल्याला ऑगस्टमध्ये येईल. एवढंच निमित्तानं हा जो टॉपिक मी तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न केला हा आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. अशाच प्रकारच्या नवीन अपडेट आपल्या डोर स्टेप पर्यंत आणण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद.